राज्यात दडी मारलेल्या पावसाचं 18 जुलैनंतर पुन्हा एकदा आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। 18 जुलैनंतर मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र पाऊस पडण्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते असं हवामान खात्याने म्हटलंय। हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवली आहे। जुलै महिन्याच्या दुसरा आठवडा संपत आला असला तरी समाधानकारक पाऊस पडलेला नाही। त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे आणि तलाव कोरडे पडलेत। जिल्ह्यातील प्रमुख कायाधू नदीही कोरडीच पडली आहे। खालापूर तालुक्यातील आणि माथेरानच्या कुशीत वसलेला उंबरणेवाडी, पिरकडवाडी आणि आक्रस आणि वरोसेवाडी या 4 वाड्यांच्या स्वातंत्र्यानंतरही मरण यातना सहन कराव्या लागतात। पोटाची खळगी भागवण्यासाठी तरुणांना दररोज डोंगरातून 2 ते 2.5 तासांचा जीवघेणा प्रवास करावा लागतोय। उरण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या या वाड्यांकडे निवडणुकांच्या काळात लोकप्रतिनिधी फिरकतात असा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। रोजीरोटी कमावण्यासाठी आणि पोटाची खळगी भागवण्यासाठी येथील तरुण दररोज डोंगरदऱ्यांतून 2 ते 2.5 तासांचा जीवघेणा प्रवास करतात। अरुंद पायवाटांमुळे डोंगरावरून कधीही दगड कोसळू शकतात आणि जीवितहानी होण्याचा धोका कायम असतो। याशिवाय सिडी घाट ह्या परिसरातील आणखी एक धक्कादायक ठिकाणी डोंगर माथ्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणी थेट सिडीवर पडते। काही ठिकाणी तर दगड आणि खिळखिळे झाल्यानं मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते। कोकणाच्या भातशेतीवर यंदा निसर्गानेच घाला घातलाय। खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना तब्बल 2 लाख हेक्टरपैकी अवघ्या 30% क्षेत्रावर भात लावणी पूर्ण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं हजारो हेक्टर शेती अजूनही ओस पडली आहे। धक्कादायक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं भात लावणी केली त्यांची रोपेही आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला वेग दिलाय। मात्र आता 5 ते 6 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे ऐन लावणीच्या काळातच शेतकरी अडचणीत सापडले। कडक उन्हामुळे लावलेली भाताची रोपं पिवळी पडू लागली आहेत। धुळे जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय। जिल्ह्यात 68% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। मात्र जिल्ह्यात पेरणीनंतर एकही मोठा दमदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे 10 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं मोठी ओढ दिल्यामुळे पीक संकटात आल्याचं पाहायला मिळतं। अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला तातडीनं अटक करण्याची मागणी आमदार रवी राणांनी केली आहे। मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनली आहे। जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही विभागात केवळ 65% पेरणी पूर्ण झाली आहे। पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागांतील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। राष्ट्रवादीतील घडामोडींनंतर वर्षा बंगल्यावर खलबत्तं सुरू आहे। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आले होते। दरम्यान भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा वरळीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। यावेळेस शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा हे उपस्थित होते। मुंबईतील 3 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने रद्द करण्यात आलेत। एफडीएनं ही धडक कारवाई केली आहे। त्यामुळे मुंबईसह राज्यातील हॉटेल चालकांचे धाबे चांगलेच दणाणलेत। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांकरता एसटी बसची सुविधा नाहीये। शिवाय मानव विकास मिशनच्या बस देखील विद्यार्थ्यांकरता थांबत नाही। त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मंजरमधील दूध भेसळ प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्यानं सखोल तपासासाठी विशेष तपास अधिकारी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। 6 महिन्यांच्या कालावधीत वाहतूक शाखेनं 40,83,29,000चा दंड वसूल केलाय।
नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील शासकीय आश्रमशाळेत सुविधांचा अभाव आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. अस्वच्छ पाणी आणि निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील जागृत सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 42 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला जातोय. ठेवीदारांच्या हक्कांच्या पैशांसाठी आंदोलन होणार आहे. पीएमआरडीएनं खेड तालुक्यात आतापर्यंत सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. सुमारे 35 हेक्टर क्षेत्रावरील तब्बल 680 अनधिकृत पत्रा शेड आणि व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी अनरिलाइड डॉक्युमेंटची यादी मागणीचा अर्ज फेटाळलाय.